नमस्कार. कविता झुमिनच्या या भागात तुमचं स्वागत. आपण जसं चांगलं दिसण्यासाठी वेगवेगळ्या फॅशनचे कपडे वापरतो, दागिने वापरतो, अलंकार वापरतो, तसंच भाषा सुंदर वाटावी, कवितेची ओळ आकर्षक वाटावी म्हणून शब्द सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने वापरले जातात. त्याला भाषेचे दागिने म्हणजेच भाषेचे अलंकार असं म्हटलं जातं. अशाच एका अलंकाराबद्दल आपण या भागात माहिती घेणार आहोत. या ओळी ऐका. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंक मतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. या ओळींमध्ये घडो, पडो, झडो, नावडो या एकमेकांसारख्या ऐकू येणाऱ्या शब्दांचा वापर झाल्यामुळे त्या ओळींमध्ये एक प्रकारची नादमयता निर्माण झाली, ताल निर्माण झाला. शब्द अशा पद्धतीने वापरण्याला यमक वापरलं असं म्हणतात. यालाच म्हणतात यमक अलंकार. तुम्हाला हे शब्द नक्कीच माहिती असतील. मन उधाण वाऱ्याचे, गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. गुरु ठाकूरांनी लिहिलेलं अतिशय सुंदर गाणं आहे. त्याच्या अंतर्यात त्यांनी लिहिलंय, आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुरत्या सांजेला कधी एकटेच झुरते, सावरते बावरते घडते अडखळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. आता या गाण्यामध्ये असे यमकाचे शब्द कोणते आहेत ते तुम्ही मार्क करून मला सांगा कमेंटमध्ये. शिवाय तुम्ही लिहिलेल्या एखाद्या कवितेमध्ये असे शब्द जर रिपीट झालेले असतील जे यमक आहेत असं तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा. आहे की नाही गोष्ट तशी छोटी पण फार महत्वाची. त्यामुळेच आपण करून पाहतोय कविता झुमिन. तर भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत शुभेच्छा.